रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद जो आहे तो सुटायचं नावच घेत नाहीये। रायगडचा पालकमंत्री पदाचा तिढा आतापर्यंत सुटत नव्हता, मात्र आता याला वादाची फोडणी बसली आहे। आता हे आम्ही नाही म्हणत आहोत, तर नेत्यांची वक्तव्यच सांगतायत। कारण आता भरत गोगावलेंनी तटकरेंवरती आता घणाघात केलाय। तटकरेंनी आता उलटी गिनती सुरू करावी असा इशारा गोगावलेंनी दिलाय। त्यामुळे आमच्यामुळे तटकरे खासदार झालेत आमच्यामुळे, असं सुद्धा बोलायला गोगावले विसरलेले नाहीयेत। या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी सध्या आपल्यासोबत आहे। महेंद्रजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। महेंद्रजी, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजून पण सुटायचं नाव घेत नाहीये। राष्ट्रवादी आणि शिवसेना हा वाद कायम आता पुन्हा एकदा उफाळून येतोय। प्रश्न फक्त रायगडचा नाहीये, प्रश्न नाशिकचा सुद्धा आहे। नाशिकमध्ये सुद्धा शिवसेना पालकमंत्री पदासाठी आग्रही आहे। रायगडमध्ये नेमकं घोडा अडतंय कुठं आणि गोची नेमकी कुठं होते पालकमंत्री पदासंदर्भात? असं आहे की उद्याचा झेंडा वंदनाचा अधिकार हा आदिती तटकरेंनी दिलाय, कारण त्यांना पहिलं पालकमंत्रीपद घोषित केलं होतं। त्यानंतर सरकारने, मुख्यमंत्री महोदयांनी त्याला स्थगिती दिली बर आणि 26 जानेवारी असेल, उद्याचा 15 ऑगस्ट असेल, त्यांना तो अधिकार प्राप्त करून दिलाय। आमचं आग्रही म्हणणं एवढंच आहे की रायगडला पालकमंत्री भरवशाच्या रूपाने द्यावा, कारण त्यांची सिनियरिटी आहे। 4 टर्मचे ते आमदार आहेत, मंत्री आहेत। मागचा त्याग लक्षात घेत असताना आणि एकंदर रायगडवासियांचं, सर्व पक्षीय लोकांचं म्हणणं असं आहे की तटकरेच का, कारण तटकरेचा आतापर्यंत इतिहास असा आहे, जे असेल ते आपल्याच घरात, इतरांना कोणाला द्यायचं नाही आहे। आणि म्हणून जे न्यायिक आहे, जे आम्हाला जनतेने दिलंय ते आम्हाला पाहिजे, हा आमचा आग्रह आहे। पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती दळवीजी की गोगावले आणि तटकरेंमध्ये पालकमंत्री पदावरून वितुष्ट आलंय का? कारण एकेकाळी आता जेव्हा महायुतीचं सरकार बसलं, महायुती सत्तेमध्ये आली, तेव्हा सुद्धा आता तुम्ही समन्वय साधलाच होता की तुम्ही सुद्धा तटकरेंच्या प्रचारामध्ये उतरलेला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवरती मात्र या पालकमंत्री पदावरून आता या दोघांमध्ये वितुष्ट आलंय का? नाही नाही, कसं आहे, आता महायुतीचे आम्ही सगळे घटक पक्षाचे नेते मंडळी आहोत, आमदार आहोत, काही मंत्री आहेत। बर प्रश्न असा आहे की तटकरे साहेब एका राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, आम्ही निवडून दिलेले खासदार आहेत। बर आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचं जे कालचं वक्तव्य होते की मी 5 टर्मचा आमदार आहे, मंत्री राहिलो, पालकमंत्री राहिलो, 2दा खासदार झालो, त्याच्या अगोदर ते जिल्हा परिषद अध्यक्ष होतो, ही त्यांनी महती सांगितली। पण मनाचा मोठेपण करायला पाहिजे की खऱ्या अर्थाने 4 टर्मचे आमदार आहेत। मागच्या सरकार जेव्हा परिवर्तित झालं त्यावेळेला भरतशेठची भूमिका ही सगळ्यात महत्वाची होती। त्यावेळेला मंत्रिपदाचा त्याग केलेला ते व्यक्ती आहे आणि सर्व लोकमान्य आहे, जनतेमधला सर्वसामान्य माणूस आहे। आणि मग तटकरे स्वतःचं मन मोठं करायला पाहिजे, पण तटकरे स्थायी स्वभाव नाही आहे। जे असेल ते आपल्या घरातच पाहिजे, ही संस्कृती आहे। याच्या अगोदर ती त्यांचे बंधुराज होते, आणि तटकरे असतील, अवधूत तटकरे असेल, तेव्हा त्यांना दिला। आता ही त्यांची मुलं कार्यरत झाली, आता त्यांना पाहिजे। म्हणजे जे जे काय पाहिजे आपल्याच घरात पाहिजे, हे रायगड वासियांना किंबहुना महाराष्ट्राला मान्य नाही आहे। याचा तटकरेंनी आत्मपरीक्षण करून विचार करायला पाहिजे। पण महेंद्रजी, आता तुम्ही म्हणता की तटकरेंनी या सगळ्याचा विचार करायला हवा, मात्र एका वक्तव्याची मी तुम्हाला आठवण करून देतो। काल आदित्य ठाकरेंनी एक वक्तव्य केलं, पालकमंत्री पदासाठी लिंबाला टाचण्यात मारणं आणि अघोरी विद्या करणं यापेक्षा पालकमंत्री पदाचा स्वार्थ बाजूला ठेवा, असं आदित्य ठाकरेंनी सल्ला दिलेला आहे गोगावलेंना। तुम्ही कसं पाहता या सल्ल्याकडे? आता तटकरे साहेबांचे आणि आदित्य तटकरेचे संबंध काय आहेत, किंवा आदित्य ठाकरेंना कोणी बोलायला लावलं, हे सगळ्यांना माहिती आहे। तटकरेच्या ह्या कला आहेत। आता आदित्य तटकरेंनी काल जे आदित्य ठाकरे म्हणतोय मी महेंद्रजी, आदित्य ठाकरेंनी हे वक्तव्य केलेलं आहे। आदित्य ठाकरेजींनी काल जे वक्तव्य केलं हे आपण सगळ्यांनी बघितलं। आता तटकरेच्या फॅमिली विषयी एवढा पुळका त्यांना यावा, हे दुर्भाग्य आहे। म्हणजे महायुती आणि महाआघाडी जरी असं असलं तरी त्यांचं काल वक्तव्य हे दिशादर्शक आहे। मला असं वाटतं हे बोलवता धनी तटकरे साहेबच आहेत, कारण नेहमी अशा पद्धतीचं कर्तृत्व ते करतायत आणि दुसऱ्याला कमी लेखनाचं काम करतात, हे त्यांचा स्थायी भाव आहे आणि तो काल दिसला त्यांच्या वक्तव्यावरनं। पण महेंद्रजी, आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती म्हणजे मुद्दा फक्त याचा नाहीये, पालकमंत्री पदाचा नाहीये, मुद्दा निधीचा पण आहे। निधीच्या ह्याच्यावरून सुद्धा शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सुद्धा काही आलबेल नसल्याच्या चर्चा आहेत, याकडे कसं बघताय तुम्ही? नाही, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, आमचे नेते शिंदे साहेब असतील, आम्ही 5-7 दिवसापूर्वी या संदर्भातली त्यांची सखोल चर्चा केली आणि त्या चर्चेत असंच आहे की झेंडा वंदनाचा आत्ताचा अधिकार त्यांना दिला आहे, पण पालकमंत्री पद आम्हाला निश्चित मिळेल, आम्ही आशावादी आहोत। रायगड वासियात आहोत, पण उभा महाराष्ट्र त्याची वाट बघतोय की बरेचशे रूपाने मिळालं पाहिजे।
आणि ती कमिटमेंट निश्चित आमच्या बरोबर असल्यामुळे आम्ही त्या गोष्टीचा विचार निश्चित करतोय. पण महेंद्रजी, अजून एक मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतो, कारण बरीचशी कामं ही आडली नसल्याचं सुद्धा बोललं जात आहे. म्हणजे फक्त पालकमंत्री पदाचा जो वाद आहे, जर स्वातंत्र्य दिनाच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती झेंडावंदन करण्याचा जो अधिकार असतो तो पालकमंत्र्याला असतो, हे मान्य सक्षम आहे, म्हणजे ठीक आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी असं वाटतंय का की शिवसेनेला डावलण्याचा प्रयत्न केला जातो या संदर्भामध्ये? नाही, शिवसेनेचे रायगड जिल्ह्यामध्ये 3 आमदार आहेत. हम्म, तर आमची ताकद सर्वाधिक जास्त आहे हम्म, आणि शासकीय किंवा डीपीसीचा निधी असेल त्याचा नियत ठरलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यात काय फरक पडणार नाही. फक्त विकास कामं थांबली जेवढी निश्चित आहे, कारण सगळ्याच गोष्टीला डिले झाला आहे. पालकमंत्री इतर जसं याच्यामध्ये झालंय जिल्ह्यांमध्ये, तसं रायगडला उशीर झालाय. त्याच्यामुळे विकास कामाला नक्की उशीर होतोय. पण याची चिंता सगळ्यांनीच व्यक्त करायला पाहिजे. खरं तर ज्या तटकऱ्यांना आम्ही सगळ्यांनी निवडून दिलंय त्यांनी त्याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे. पण शेवटी तटकऱ्याचा जो स्थायी भाव खरं आहे. आहे, भातुकलीचा खेळ मांडलाय, हो, ते ठीक हो. नाही आहे, त्यांना शोभनीय नाही आहे. खरंय महेंद्रजी, त्यामुळे आता या सगळ्या पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटेल अशी अपेक्षा आम्ही सुद्धा बाळगतो.